आम्ही म्हणजे काय बाहेरूनच बघितलं जे अच्छा, इथे. पोलीस लोक आलेले होते हां. त्यांच्या समोर म्हणजे आम्ही ते आतमध्ये घुसल्यानंतर आम्ही पाहिलं तर रक्ताचे आम्हाला थारोळे दिसले. अच्छा. हां. बाकी मग आता जे आहे रूममध्ये जेव्हा तुम्ही गेला त्याचं म्हटलं जातंय, की डोकं वगैरे वेगळं केलेलं असं काही? आम्ही गेलो नव्हतो रूममध्ये, पण अच्छा. पोलिसांनी सांगितलं गेलं की डोका वेगळा केला गेलाय म्हणून. अच्छा, एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. तर अजित जो इथे राहत होता, तर अजितकडून कधी असं वाटलं, की तो एक म्हणजे एवढा मोठा क्राईम करू शकतो नाही, कधी? नाही, नाही असं नव्हतं वाटत. नव्हतं वाटलं. नव्हतं. अजित काही नशा वगैरे करायचा? नाही, नव्हतं करत. काहीच नाही. काहीच नव्हतं. मग पण ह्यापूर्वी अजितचं कधी भांडण वगैरे कोणाशी? नाही, नाही. इथं सोसायटीमध्ये त्यांच्या घरीच चालत होतं. अच्छा. सोसायटीमध्ये नव्हते कोणाचं. तुम्ही सकाळी जागे होता जेव्हा वाद सुरू होता? नव्हतो, जागे नव्हतो आम्ही. अच्छा. मग जेव्हा मोठ्याने जरा गदारोळ झाला त्याच्यानंतर आम्ही सगळ्या चालीला उठवण्याचा प्रयत्न केला, की बाबा इथं काहीतरी होतंय. हं. असंच बस. ची आई पण आजारी आहेत आणि अजित जे आरोपी आहेत, त्यांनी आपल्या आईवर म्हणजे आई, बहीण आणि भाऊ यावेळेस घरी होते आणि आईच्या कमरेवर आणि पायावर वार करण्यात आले. त्यांना ॲडमिट करण्यात आलंय पोलिस स्टेशन आपलं रुग्णालयामध्ये. तर काय सांगाल आईच्या हाता-पायाला जास्त लागलंय? हाताला वार झाला इथं, हां. उजव्या हाताला काहीतरी. म्हणजे बस आईंना पण मारायचा मार प्रयत्न त्यांनी केला. केलं. भांडणं कशामुळे झाली? तुम्ही काय ऐकलं नाही सांगू थोडंफार? शकत. काहीच ऐकलं मॅडम नाही? आम्ही मी नसतोच इथे पहिली हां. गोष्ट आणि त्याच्यामुळे आम्ही काही त्यांच्या घरात जाणं-येणं आपलं नसतं. हं, हं. तर ते काय करतात किंवा काय करत नाही हे आपण नाही सांगू शकत. आमची बरोबर, मुलं सकाळी 6 वाजता घर सोडतात, संध्याकाळी जरा कधी येतील तेव्हा घरी. बरोबर. मग इथं कोण नसतं. हे पूर्ण चाल बंद असते अच्छा. दिवसभरात. त्याच्यामुळे ते सुरेखाचे पती वगैरे इथे नव्हते. मग तुम्हाला म्हणजे इथेच राहायचे ते? नाही, 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 नाही. ती मुलगी लग्न होऊन तिचं तिकडे कुठेतरी गोरेगाव साईडला राहते ती. अच्छा. बाकी आपल्याला काही माहीत नाही. तिच्या 3 मुली आहेत एवढं माहीत आहे. कुठे राहतात एवढं माहीत नाही आम्हाला. ठीक आहे. हां. थँक यू दादा.